नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला बघायला आलो आहोत आपण या आठवड्याचं राशी भविष्य, कारण फार गरजेचं आहे या आठवड्याचं सुद्धा राशी भविष्य। आपल्या नावरस नावावर आपलं हे भविष्य बघायचं आहे। त्याचमध्ये मी देत असते तुम्हाला उपाय आणि एंजल नंबर, आणि जे काही वाईट असेल, जे घडू नये किंवा जे घडायला पाहिजे ते घडण्यासाठी छानसा उपाय। तर चला बघूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य मेष ते मीन पर्यंत काय सांगत आहेत तुमचे ग्रह सितारे। तर चला, पहिली रास आहे ओम साईराम मेष रास। तर मेष राशीला यावेळी आनंदीच आहात। फक्त आनंद साजरा करताना तुमच्याकडनं काहीतरी चुका होऊ शकतात। खूप आनंदाच्या भरात काहीतरी कोणाला बोललं जाऊ शकतं, म्हणून आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं हे अगदी हे आहे। खर्च तर वाढणारच आहे, कारण दिवाळी आहे, त्याच्यामुळे खर्चाचा विषय जो आहे तो आपल्या पुढचे हप्ते असतील, आपली काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे दिवाळीला खर्च करा। काहीतरी हातचा राखून दिवाळीला खर्च करा। वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे। मुलांना सुद्धा सुख समाधान शांती लागणार आहे। अभ्यासाकडे पण मुलांनी लक्ष दिलं पाहिजे। विशेषतः धंदा व्यापारवाले यांचं एकदम उत्तम होणार आहे, आणि सुख वैभव सगळं काही त्यांच्या हातात यावेळी येणार आहे। काय करावं लागेल तुम्हाला यासाठी? तर 7 आणि 2 हा एंजल नंबर वापरायचा आहे, आणि सोमवारच्या दिवशी पिवळी फुलं ही महादेवाला नेऊन घालायची आहेत। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। फोन करते कोणतरी। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ आपल्याला जो लोकांनी तुमचा पैसा लुबाडला आहे, किंवा लोक जी पैसा तुमचा माघारी देत नाहीये, काही पगार अडकलाय, काही गोष्टी असतील, त्या पैशाच्या बाबतीतल्या या गोष्टी या आठवड्यामध्ये व्यवस्थितपणे पार पडतील। बिझनेस किंवा रिलेशनशिप मध्ये असाल तर त्याच्यात सुद्धा आनंद आणि फायदा होईल। जर पार्टनर असाल तरी फायदा होईल, आणि रिलेशनशिप मध्ये असाल तरी फायदा होईल। पती पत्नींचा सुद्धा योग्य ठरेल। हा आठवडा आनंदाचा आहे आणि तो आनंदामध्ये घालवा। व्यवसायामध्ये प्रगती होईल, एखादा नवीन व्यवसाय सुद्धा चालू करू शकता। विद्यार्थ्यांना सुद्धा यशप्राप्तीची शक्यता भरपूर आहे। छोटासा प्रवास घडेल। प्रवासामध्ये आपल्या वस्तूंची काळजी घेणं, काही हरवणं, चोरीला जाणं, या गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। तर तुमचा एंजल नंबर आहे 6 आणि 1, आणि तुम्हाला काय करायचं तर सोमवारच्या दिवशी 1 चमचाभर मध महादेवाच्या पिंडीवर घालायचं आहे। ओम साईराम। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला स्वतःच्या पायांची काळजी घेणं किंवा पूर्ण मणक्यांची काळजी घेणं, या गोष्टी जास्त, ज्यांना जे जुने आजार आहेत ते थोडेसे तोंड वर काढतील, आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही थोडेसे नाराज व्हाल किंवा दवाखान्याचा वगैरे फेरा करावा लागेल, पण याची काळजी घ्या। वैवाहिक जीवन ठीक राहील। तब्येतीची फक्त काळजी घेतली तर हा आठवडा तुमच्यासाठी छान आहे। संपूर्ण आठवडा आनंदी राहणार आहे। फिरायला जाल, मुलांकडनं सुख आहे, पती पत्नींमध्ये सुख आहे, पैसा भरपूर आहे, सगळंच काही छान आहे। फक्त तब्येतीकडे लक्ष दिलं तर मात्र हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल। आता पुढचे हा उपाय करा, म्हणजे पुढचे बरेच दिवस तुम्हाला चांगले जातील, आणि काही संकटांपासून पण तुम्ही वाचू शकता। तर 1 चमचाभर गंगाजलामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत, आणि ते तीळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत। जर महादेवाची पिंड नसेल तर मग पिंपळाच्या झाडाखाली जरी तुम्ही हे तीळ अर्पण केले तरीही चालू शकतं। नंबर आहे तुमचा 2 आणि 4, आणि काय करायचं आहे तुम्हाला तर गणपती बाप्पाला गुळ नेऊन ठेवायचा आहे। गणपती बाप्पाला गुळ नेऊन ठेवायचा आहे तुम्हाला। पुढची रास आहे कर्क रास। तर कर्क राशीला हा आठवडा थोडासा काम, धंदा, नोकरी यामध्ये दगदगीचा जाणार आहे। काम कसं पूर्ण होईल? पुढे दिवाळीच्या सुट्ट्या येत आहेत, तर सगळं काम पूर्ण करण्यासाठी थोडासा बॉसची चिडचिड होईल, किंवा ते तुम्हाला ऐकावं लागेल। आपल्या वरिष्ठांकडनं 4 जोडे पडायची खूप सारी शक्यता आहे, त्यामुळं चिंता काळजी वाढवणारा थोडासा हा आठवडा तुम्हाला होईल। सुरुवातीचे 2-3 दिवस जर कामाचा लोड तुम्ही सांभाळू शकलात तर गुरुवारपासून तुम्हाला हा आठवडा मस्तपैकी जाईल। त्यानंतर सर्व काही ठीक होईल। कुठेतरी एखाद्या देवधर्माच्या ठिकाणी जाऊन या, फॅमिलीसाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या। पैशाचा उपयोग हा आपल्या घरासाठी करा। बाकीच्यांसाठी काहीतरी करण्यापेक्षा घरासाठी थोडासा पैशांचा उपयोग केला तर घर खुश राहील, मुलं खुश राहतील, आणि तुमचं पुढचं जीवन पण व्यवस्थित जाईल। तर तुम्हाला एंजल नंबर वापरायचा आहे 6 आणि 5,
आणि पिंपळाला साखर आणि पाणी हे सोमवारच्या दिवशी घालून यायचं आहे तुम्हाला. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला राजनीतीवाले, आता काय चालू आहे इलेक्शन, राजनीतीवाल्यांना योग्य मोठी जीत हासिल होईल असं ज्याला आपण म्हणतो, ती जीत हासिल होईल. जी राजकारणामध्ये सिंह राशीची लोक आहेत त्यांना निश्चितच प्रगती त्यांची ठरलेली आहे. मोठ्या लोकांमध्ये उठबस होईल, अजून मोठ्या मोठ्या ओळखी होतील आणि तुम्हाला पैसा कमवायचं पण साधन त्याच्यातनं मिळेल. आणि वरून तुम्ही राजनीतीमध्ये पण जे काही आता तुमचे पाय रोवायचे आहेत तुम्हाला तेही तुम्ही रोवू शकता. पैसाही कमवू शकता. परंतु काही लोकांपासून सावध राहा की ते उगाच तुम्हाला चढवतायत का या गोष्टीकडे, म्हणजे पुढचा चढवतोय म्हणून आपण चढत जाणं हे योग्य नाही. तर त्यावेळी आपलं मन, आपलं कान, नाक, डोळे या सगळ्यावर आपलं हे करायचं आणि नंतर कुठं पण सही करा, कुठल्याही गोष्टीला हो म्हणा, हे मात्र जपायची तुम्हाला अतिशय गरज आहे. मानसिक ताण तणाव नसेल पण स्वतःच विचार निगेटिव्ह करून करून तुम्ही डिप्रेशन स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ शकता. 8 आणि 3 हे तुमचे एंजल नंबर आहेत. काय करायचं आहे तुम्हाला तर वडाच्या झाडाला जाऊन गोड दूध घालायचं आहे किंवा गोड पाणी घालायचंय, जे काही शक्य असेल ते घालायचं आहे सोमवारच्या दिवशी. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला संसारात जीवनसाथी बरोबर आनंदी राहाल, रिलेशनशिप असेल आनंदी राहाल, शुभ वार्ता ठरू शकतात, म्हणजे लग्न ठरू शकतात. ज्या प्रेमी युगल असतील, अगर लग्न कोणाचं ठरत नसेल तर या आठवड्यामध्ये लग्न ठरायची दाट शक्यता आहे. या आठवड्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की आठवड्यातनं 2दा तरी पिवळे कपडे घातले जातील, ह्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे गुरुग्रह आणखीन मजबूत होईल आणि लग्न ठरायला किंवा ज्या पती पत्नींमधले काही असेल वाद वगैरे तर ते जायला जास्तीत जास्त मदत होईल आणि आनंद तुमचा कायमस्वरूपी टिकेल. देवधर्मामध्ये थोडंसं तुमचं मन लागेल. या आठवडाभरात सारखी देवाची आठवण येईल किंवा देवाला उदबत्ती लावावी, काही ना काही असं जे नास्तिक असतील त्यांच्या सुद्धा डोक्यात देवाबद्दल थोडेसे चांगले विचार येऊ शकतात. तुमचा एंजल नंबर आहे 7 आणि 4. आणि काय करायचं आहे तुम्हाला तर दूध आणि तांदूळ आणि मध हे तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. महादेव हेच युनिवर्स आहे, त्यामुळे माझे जास्तीत जास्त उपाय हे आठवड्याचे महादेवावरच अवलंबून असतात. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला कामात आनंद, नोकरीत आनंद, सर्व ठिकाणी कौतुक. हाच आठवडा तुमचा, हा सुद्धा तसाच आठवडा आहे. तुमच्याकडे फक्त गर्व होऊ देऊ नका. कितीही काम येऊ दे, कितीही पैसा येऊ दे, पाय जमिनीवर ठेवा, म्हणजे ते तुमचं टिकून राहील आणि तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त वरती पायऱ्या यशाच्या चढू शकता. पण यशाच्या पायऱ्या तेव्हा चढू शकता की पाय जमिनीवर पाहिजेत, नाही तर पाय जर आकाशात गेले तर मग यशाच्या पायऱ्या चढणं हे थोडंसं तुम्हाला मुश्किल होईल. थोड्याशा यशानंतर भारावून जाऊ नका, त्याच्यानंतर पण काहीतरी गोल आहे आपला असं सेट ठेवा, म्हणजे हे सगळं व्यवस्थित होईल. तुमचा आनंद देणारा हा आठवडा आहे, फक्त गर्व कशाचा होऊ देऊ नका, हे मात्र गरजेचं आहे. तुमचा एंजल नंबर आहे 7 आणि 3. चला पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला कामात आनंद मिळणार आहे, नोकरीत आनंद मिळणार आहे, बॉसचे जोडे खायला लागणार नाहीयेत, कुणाला तरी प्रमोशन होऊ शकतं, पगारवाढ होऊ शकते, भरपूर सारा बोनस मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही या कामामध्ये आनंदी असाल. काय झालं, थोडं वर खाली झालं का माझ्याकडनं, काही लक्षात आलं नाही मला. काय करू, चला थोडासा गॅप मध्ये पडलेला आहे पण ठीक आहे. चला मी ना इथं फक्त कुंडल्या काढून ठेवत असते आणि त्याच्यावर सांगत असते या आठवड्याला या राशीची कोणती कुंडली आहे ते. तर कन्या राशीचं सांगून झालेलं आहे तुमचं सगळं. आता सांगायचं आहे आपल्याला तूळ राशीचं. तर तूळ राशीला कामात आनंद मिळू शकतो, नोकरीत आनंद मिळू शकतो, सर्व ठिकाणी कौतुक होऊ शकतं, विद्यार्थी लोकांचं कौतुक होऊ शकतं, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास क्लिअर होऊ शकतो किंवा तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. आठवडा उत्तम आहे, गर्व करू नका. त्याचप्रमाणे वाणीवर कंट्रोल ठेवा आणि आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा की पुढचं आपल्याला काय बोलते हे नीट ऐकून घेतल्याशिवाय त्याच्या अंगावर खेळदिवशी जाऊ नका, नाहीतर मग थोडंसं तुम्हाला त्रास, भांडणं वगैरे संभवतात.
4 आणि 1 हा तुमचा एंजल नंबर आहे आणि उपाय काय करायचा आहे तर महादेवाला पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत, अडकलेल्या पैसा मिळणार आहे, अडकलेले केसेस पुढे सरकणार आहेत. सगळं जे काही स्टक होतं ते आता हळूहळू पुढे जायला सुरुवात होणार आहे. पण कुणाकडनं उधार घेऊ नका, कुणाला उधार देऊ नका. धंद्यामध्ये चोख राहा, व्यवहारामध्ये चोख राहा, नाहीतर दिलेला पैसा बुडाला आणि तुमचा पण पैसा बुडाला असं काहीतरी विचित्र प्रकार घडू शकतो. घेणाऱ्याला पण बुडणार आहे, देणाऱ्याला पण बुडणार आहे. असाच तुमचं या आठवड्याचं भविष्य आहे. त्यामुळे कुणीच कुणाकडं उधारी करू नका. 1-2 दिवस पहिले सुरुवातीचा त्रास असल्यासारखा वाटेल, कामाचा दिवस थोडासा मार्गी लागण्यापर्यंत असेल. म्हणून उपाय काय करायचा आहे तर मंगळवारी लाल फूल गणपती बाप्पाला किंवा मंगळवारी लाल फूल मारुतीरायांना नेऊन व्हायचं आहे आणि बुधवारी हिरव्या दुर्वा या गणपती बाप्पाला नेऊन व्हायच्या आहेत. म्हणजे दोन्ही ग्रहांचं एकत्रीकरण होईल चांगलं आणि तुम्हाला अडकलेली कामं पण पूर्ण होतील आणि बाकी सगळ्या गोष्टीतले त्रास तुमचे निघून जातील. उपाय नंबर काय वापरायचा आहे तर 4 आणि 3. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीला कायमस्वरूपी मानसिक ताणतणाव जाणवू शकतो, पण तो ताणतणाव तुम्ही तुमच्या दुश्मनीपर्यंत नेत आहात. ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या की समाज घर याशिवाय काही नाही, माणसातच माणूस राहतं हेच तुम्ही विसरायला लागलेला आहात. तर थोडंसं मानसिकता बदला, दुश्मनी कुणाशी असेल ती बदला आणि काय आपलं चुकलंय काय नाही ह्याच्यावर थोडासा विचार करायचा हा आठवडा आहे. त्याचप्रमाणे घरात काहीतरी धार्मिक कार्य घडतील. मागची दुःख पुढं घेऊन बसू नका, तेच उगाळत बसू नका. माफ करायला शिका, पुढे जायला शिका आणि माणसं तोडू नका. हाच तुम्हाला या आठवड्याचा हे आहे. नंबर आहे तुमचा 9 आणि 4 आणि मदत करायची आहे. जी लोक शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर बसलेली असतात, दिवाळी आहे, त्यांना काही ना काहीतरी खायला नेऊन द्या, गोड मिठाई द्या, काय जे तुम्हाला शक्य असेल ते त्यांना नेऊन द्या. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीच्या लोकांना प्लॅनिंगनं काम करायची गरज आहे. शनी आपल्या मागं पहिलेच आहे, त्याच्यामुळं प्लॅनिंगनं काम करा. मी तिन्ही राशीला कायम तेच सांगत राहील की प्लॅनिंगनं काम करा. सकाळी उठलं किंवा रात्री झोपताना डायरी लिहून ठेवायची की उद्या मला हे काम करायचं आहे. यामुळं ही शिस्त जी असते ती शनी महाराजांना आवडती आणि थोडंसं शनीचं जे आपल्या मागं लागलेलं असती पिढा ती थोडीशी कमी होती. त्यामुळे प्रत्येक काम प्लॅनिंग न करा म्हणजे काहीच होणार नाही. थोडे दिवस सुरुवातीचे 1-2 दिवस तुम्हाला टेन्शनचे वगैरे जाऊ शकतात किंवा मन उदास राहू शकतं, पण उपाय लवकरात लवकर करा म्हणजे या काही मोठ्या गोष्टी घडणार नाहीत. मन पण प्रसन्न राहील, मुलांकडनं चांगली वार्ता कळेल, घरात सगळ्यांचं वातावरण आनंदी राहील. पण ते तुमच्यावर आहे की तुम्हाला जी चिडचिड होते ती तुम्ही घरात नाही काढली तर. तुमचा नंबर आहे 1 आणि 3 आणि महादेवाला पंचामृत स्नान घालायचं आहे सोमवारी. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला नवीन काहीतरी करायची उमेद आणि नवीन काहीतरी करायचं आहे या प्रकारची उमेद आठवडाभर तुमच्या ह्याच्यात राहणार आहे आणि पुढे 16 नोव्हेंबर नंतर हे घडणार पण आहे. म्हणजे जे आता नवीन व्यापारी आहेत किंवा जी नवीन म्हणजे तुम्ही आहात की तुम्हाला काहीतरी नवीन धंदा व्यापार करावा वाटत आहे कुंभ राशीच्या लोकांना, हे सगळं सेट होत जाणार आहे. आता जसा 16 नोव्हेंबर जवळ येईल तसं सगळी कामं तुमची होत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. त्याच प्रकारे मित्र मैत्रिणी जुन्या भेटू शकतात, आनंदात दिवस जाऊ शकतात. त्याच्यामुळे बाकी काही काळजी करायची गरज नाहीये. पण कामाच्या ठिकाणी आपला दुश्मन कोण आहे हे ओळखायला शिका, नाहीतर ज्याला जीव लावत बसाल तोच तुमचा दुश्मन निघेल आणि तोच उद्या तुम्हाला त्रास देईल. या प्रकारचं वातावरण होऊ पण शकतं. शनी महाराज काय घडल कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे यासाठी सावध राहा की जवळचाच कोणी आपला दुश्मन नाही ना. या गोष्टीसाठी 7:30 आहे तोपर्यंत आपलं सगळं उघडे ठेवायचे, डोळे कान नाक सही करायची, बोलायचं, सगळीकडे शांत राहायचं आणि नंतर आपल्या तोंडातनं आवाज काढायचा, नाहीतर ते आपल्यावरच पलटतं. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी तुम्ही खूप चांगले राहा. निगेटिव्ह ऊर्जा थोडीशी तुम्हाला जाणवेल, पण आहे आपले स्टार ऑफ डेव्हिड आहेत किंवा बरेच आपल्याला मीठ पाण्यात घालून आंघोळ करू शकता. त्यामुळे तुमचा ताण तणाव आणि जे काही असेल निगेटिव्ह ऊर्जा ती निघून जाईल. फक्त मागच्या चुका परत करू नका, या गोष्टीकडे लक्ष द्या. एखाद्या वेळेस या आठवड्यात मागं झालेल्या चुका परत कराल आणि पुन्हा त्यातच घुसाल आणि त्यातच फसाल, या गोष्टी होऊ शकतात. तेव्हा तिकडे लक्ष द्या.
काय करायचं आहे तर महादेवांना दूध आणि पाणी घालायचं आहे. असेल घरात तर काळे तीळ सुद्धा थोडेसे घालायचे आहेत, म्हणजे शनी महाराज पण त्यांच्या बरोबरच खुश होतील. पुढची रास आहे आणि शेवटची रास आहे मीन. तर मीन सोशल सर्कल वाढवा, म्हणजे ओळखी वाढवा तुमच्या. तुम्ही जर ऑनलाईन बिझनेस मध्ये असाल, कशातही असाल, तर थोडंसं तुमच्या कायम मीन राशीला असंच असतं की माणसांचे बिझनेस किंवा माणसांमध्ये राहणं हे त्यांच्यासाठी अतिशय गरजेचं असतं. तर या प्रकारे माणसांमध्ये राहा, म्हणजे तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला नोकरी हवी असेल, लग्न करायचं असेल, अजून काही असेल, तर ते तुम्हाला मार्ग मिळतील त्याच्यातनं. जेवढी जास्त माणसांशी तुम्ही चर्चा कराल एखाद्या विषयावर किंवा मैत्री कराल, तर त्याच्यातनं ते मार्ग मिळतील तुम्हाला, आणि त्याचा आधार घेऊन, सगळीकडचा थोडा थोडा आधार घेऊन तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण हा महिना पण शनीचा आपल्याला खराब आहे. 16 नोव्हेंबर पर्यंत जपून राहायचंच आहे आपल्याला. आपल्याला सुद्धा आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवायचंच आहे, रागावर नियंत्रण ठेवायचंच आहे. मानसिकता ढासळू शकते, भरपूर सारं रडायला येऊ शकतं, चिडचिड होऊ शकते. हा सगळा आठवडा असा आहे, पण आपल्याला दिवाळी आहे आणि आपल्याला शांत राहायचं आहे, आपल्याला हसतमुख राहायचं आहे. हेच आपल्या डोक्याला सारखं सारखं समजावून सांगा, म्हणजे या 7.5 हा आठवडा सुद्धा व्यवस्थित प्रकारे निघून जाईल. आपल्या आईची थोडीशी काळजी घ्यायची या आठवड्याला गरज आहे. काहीतरी आईची दुखणी असतील त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. नंबर आहे तुमचा 9 आणि 3. आणि काय करायचं आहे तर महादेवाच्या पिंडीवर 1 मूठ अखंड तांदूळ हे असे सोडून वाहून सोमवारी सगळं सांगायचं आहे. माझी आला बळा टळा शनी 7.5 काय जे असेल ते सगळं संपवून टाका असं म्हणून 1 मूठभर अखंड तांदूळ हे महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत. आता घरातल्या पिंडीवर वाहिले तर ते चिमणी पाखरांना खायला घाला, नाही तर पाण्यामध्ये सोडून द्या. तर चला, हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य. कसं वाटलं हे जरूर सांगा. थोडंसं मध्ये माझं हे झालं कारण मी नुसत्या कुंडल्या काढत असते, ते 6 आणि 7 नंबर राशीचा थोडासा घोळ झाला, त्यासाठी खूप खूप सॉरी. पण चला, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बरोबर.